नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी महायुतीच्या मेळाव्याच्या बॅनरमधून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो गायब असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहेत। काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या वतीने जोरदार तयारी सुरू झाली आहे। याच अनुषंगाने जिल्हानिहाय महायुती मित्रपक्षांचे संमेलन आयोजित केले जात आहेत। बीडमध्ये सुद्धा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र बॅनरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता। परिणामी मुंडे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। एवढंच नाही तर भाषणात खासदार प्रीतम मुंडे यांनी या मुद्द्याला अधोरेखित केले आणि असे प्रकार पुन्हा होणार नसल्याची काळजी घेण्याचे आवाहन देखील केले। दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच व्यासपीठावरील मुख्य बॅनरच्या बाजूला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा डिजिटल फोटो लावण्यात आला होता। दरम्यान कार्यक्रमापूर्वी पदाधिकाऱ्यांनी जमत असतानाच बॅनरवर दिवंगत मुंडेंचा फोटो नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। मात्र हे बॅनर राज्य पातळीवरून आणि भाजपकडून निश्चित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले। यानंतर दिवंगत मुंडेंचे डिजिटल छायाचित्र लावण्यात आले। डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी या मुद्द्यावरून बोट ठेवले आहेत। मित्रांनो, आपल्या संदर्भात काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।